जेवढे काम करायचे, काम संपत नाही. फक्त मी एकटीनेच करायचं का सगळं? हा ना, एवढे काम करावे लागतात. यांना किती वेळा सांगितलं एखादा नोकर आणा, पण यांचं काही लक्षच नाहीये. यांना वाटतं फुकटची कामवाली भेटलेली आहे, बायको करून आणली ना, तिलाच काम लावा, ती करेल ना सगळं. हो, ती का नाही करणार? काय यांचं काय माहिती, तर नवीन काम असेल काहीतरी. काय काम आहे बोला. इकडं कोणाला तरी भेटवायचंय तुला. बस. नाही उभा ठीक आहे. अरे बस ना. नाही मालक, मी माझ्या पायरीनं आहे, बोला ना. अरे ठीक आहे, मी बोलतोय ना, बस तू. कोण आहे हा माणूस? कोण आहे? अगं आता तुला एवढी कामाची झंझट असते ना, दिवसभर थकून जाते ना काम करून करून. हा, मग आपल्या घर कामासाठी एक माणूस आणला मी. हा, हा बापरे, आता मी त्याच गोष्टीवरनं बोलत होती. बरं झालं तुम्ही आणलं. तर मी रोज रोज बघतो ना, तू एवढं काम करत राहते, परत रात्री थकून जाते जास्त. त्याच्यामुळे म्हटलं की होता एक माझ्या मित्राच्या नजरेत कामवाला, म्हणून म्हटलं यालाच घेऊन येतो इकडं. चांगलं केलं तुम्ही आणलं. आणि ह्यांचे मित्र पण बोलले की दोघं नवरा बायको खूप प्रेमानं राहतात आणि तुला पण कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाहीये. मालकीन, तुम्ही कोणतंही काम सांगा मला. सगळे काम करून घेता ना तुम्ही? स्वयंपाक वगैरे? झाडू मारतो, फरशी पुसून घेतो. अच्छा, म्हणजे असं थोडक्यात काय सांगायची गरजच नाही. मला जे वाटेल बाबा इथं कचरा पडलाय, तिथे कचरा पडलाय, बाबा इथं स्वच्छता करायची, मी माझ्या मनाने करेन मी. चांगलंय. आणि स्वयंपाकाचं म्हणाल तर मी बनवलेली भाजी एकदा खाऊन बघा. म्हणजे स्वयंपाक मी बनवलेला टेस्ट इतकी असते ना. हा ना, हो हो. चांगलंय मत. जमलं की मग काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही झाडू, फरची, भांडे, कपडे, अजून तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल आणि नाश्ता बनवावा लागेल. सगळं करतो. आणि आम्हाला चहा एकदम प्रॉपर लागतो. प्रॉपर अद्रक, चहाचा पाला सगळं टाकलेलं पाहिजे. गोड का कमी गोड? नाही गोड नाही. आता गोड गोड दोघं पण हात म्हणल्यावर गोडच लागणार. बरं, तुम्ही सांगेल ते काम मी करेल, पण माझ्या पगाराचं. याच्या पगाराच विचारायचं राहिलं. बरं, तुम्हाला काय एक्सपेक्टेशन आहे? किती पेमेंट दिलं पाहिजे तुम्हाला? आता कसं आहे, गावाकडून आलोय ना, मग असं कष्ट करून तिकडं पण पैसे पाठवावे लागतात. जास्त काय नाही, 7,000 मिळाले तर खूप. 7,000? अहो, 7,000 तुम्हाला द्यायला लागलो तर आम्ही काय खाणार आहे? घरात किती सामान आणायचं असतं, किराणा भरायचा असतो, लाईट बिल भरायचं असतं, अजून भरपूर काही गोष्टी असतात. किती एक्सपेन्स असतो. अहो, एवढं 7,000 कोणी घेत नाही आजकाल. इथं भरपूर लोक भेटून जातील आम्हाला. एवढं 7,000 रुपये पेमेंट नाही देऊ शकत आम्ही तुम्हाला. तसं तुम्ही कुठे राहता इथे? तेच बोलायचं होतं की माझी राहायची सोय काय नाहीये, पण मी इथं ऍडजस्ट करेल. मी म्हणजे मला किचनमध्ये जरी जागा भेटली, हॉलमध्ये भेटली तरी मी झोपून जाईल तिथे. म्हणजे तुम्हाला राहायचं पण बघावं लागेल का मला? हो हो. आणि जेवणाचं पण, बरोबर? हो हो. मग तुमचं राहणं खाणं जर आमच्याकडे, तर मी तुम्हाला मिनिमम 5,000 रुपये महिना देईल. त्याच्यावर मी देऊ शकत नाही. मालकीन, तसं नका, फक्त 500 वाढवा. मालक तुम्ही सांगा, फक्त 500. हे बघ, ठीक आहे 500 वाढवू, पण तू हप्ताभर काम कर, मग त्याच्यानंतर आम्ही बघू की 500 वाढवायचे का नाही वाढवायचे. ठीक आहे मालकीन, मी एकदा काम करायला गेलो ना, कोणतंही इतकं मन लावून करतो ना की तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही, आणि मालकांना पण. बरं, चल मी तुला कामं दाखवून देते. हो मालक. तसं तुझं नाव काय आहे? मालकीन, माझं नाव रघु. रघु का? हो हो. हे बघ रघु, हे किचन आहे माझं किचन मला एकदम टापटीप साफ पाहिजे. तू बघून घे. फक्त आता मी कांदे कापत होते, तेवढं कचरा मी ठेवला, परत आवरून घेते मी लगेच. ठीक आहे, मला लगेच साफ पाहिजे एकदम. आणि त्याच्यात पीठ आहे गव्हाचं, इथं डाळी साळी आहे, खाली अजून काय लागलं तर आहे वस्तू वगैरे सगळ्या, नाही का? ठीक आहे. माझी एक खासियत सांगू?
मी चिकन खूप छान बनवतो. हा हो हो. ते तर आम्हाला खूप आवडतं. कांदा पण ऑलरेडी म्हणजे आहे तिथे. मस्त पैकी बनवतो. फक्त एकदा मी बनवलेलं चिकन खाऊन बघा. बरं चालेल मग आज तर चिकनचा प्लॅन करू मग आपण. हो हो. आणि आणि हे बघा जास्त तेल संपवायचं नाही, नाही तर घरचं आहे म्हणून टाकशील पटापटा जास्त. नाही. हे बघ आणि बेसिंग वगैरे मला एकदम क्लीन पाहिजे. हो. आणि फ्रीज मी दर हप्त्यातनं साफ करते. हो मला फ्रीज साफ पाहिजे. हो. मला कुठेही कोणत्याही भिंतीला आळं जाळं नको. बघितलं ना तुम्ही किती टापटीपणा ठेवलाय. कुठेच हो. घाण नाहीये. आणि ते स्वच्छता. बाथरूम आहे तिथे कपडे धुवायचे. ठीक आहे. हो हो मालकी. आणि इथं कपडे टाकून द्यायचे. हम्म, हम्म. आणि बाकी तर तुला माहितीच असेल हो. झाडू मारायचं, फरची हो. पुसायचं. आणि ठीक आहे. मी किचन मध्ये झोपू का बाहेर? हे बघ हॉलमध्ये आमचं तसं काही जास्त काम नसतं. झोपायचा विषय आला तर रात्री कोण बघायला येणार आहे. तू किचन मध्ये झोप का पुढे हॉलमध्ये झोप, कुठेही झोप, पण बेडरूम मध्ये यायचं नाही. नाही तसं बेडरूम मध्ये कसं आहे? हा ठीक आहे. चालतं मी लागतो का मी? ठीक आहे, झालं ना तुझं आता काम समजावून. हा चांगलं केलं तुम्ही. ठीक आहे. चल.